सगळं संपलं असं वाटतंय. ऐका ही स्वामींची खरी कथा. आयुष्य बदलेल. स्वामी शब्द नाही, विश्वास आहे. एका छोट्या गावात डोंगरांच्या कुशीत वसलेल्या शांत ठिकाणी एक साधा माणूस राहत होता. त्याचं नाव होतं विनायक. विनायक खूप प्रामाणिक, मेहनती, पण आयुष्यात खूप दुःख भोगलेला माणूस होता. लहानपणापासूनच त्याच्या वाट्याला संघर्षच आला होता. वडिलांचं लवकर निधन, घरची गरिबी, आईची तब्येत खालावलेली. जगण्याची लढाई त्याने खूप लहान वयात सुरू केली होती. पण तरीही त्याच्या मनात एक गोष्ट कायम होती. स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. अंधाराची सुरुवात. काळ बदलला. विनायक मोठा झाला. शहरात नोकरी मिळवली, लग्न झालं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक एक दिवस त्याची नोकरी गेली. त्याच वेळी आईची तब्येत खूपच बिघडली. घरात पैशांची चणचण सुरू झाली. पत्नीच्या डोळ्यांची चिंता, मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्न. विनायक पूर्णपणे तुटून गेला. तो रात्री एकटाच बसायचा, आकाशाकडे बघायचा आणि मनात विचारायचा, स्वामी मी काय चुकलो? विश्वासाची छोटी ज्योत. एक दिवस खूप निराश होऊन तो गावाकडे परत आला. त्याचं जुनं घर, जुनं मंदिर आणि तिथे बसलेली स्वामींची मूर्ती. तो मंदिरात गेला आणि स्वामींसमोर बसला. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो म्हणाला, स्वामी आता काहीच उरलं नाही. मी हरलो. त्या क्षणी मंदिरात एक शांतता होती. पण त्या शांततेत त्याला काहीतरी जाणवलं. जणू स्वामी म्हणत होते, तू हरला नाहीस, फक्त थांबला आहेस. नवीन सुरुवात. त्या दिवसानंतर विनायक रोज मंदिरात जाऊ लागला. काही मागत नव्हता, फक्त बसायचा आणि म्हणायचा, स्वामी तुम्ही आहात ना, बस एवढंच पुरेसं आहे. हळूहळू त्याच्या मनात शांतता येऊ लागली. एक दिवस गावातल्या एका व्यक्तीने त्याला छोटं काम दिलं. पैसे कमी होते, पण विनायकने ते काम मनापासून केलं. काही दिवसांनी त्याचं काम लोकांना आवडलं. आणखी काम मिळायला लागलं. स्वामींचा अदृश्य हात. विनायकला कधी कळलंच नाही, पण त्याचं आयुष्य हळूहळू बदलत होतं. आईची तब्येत सुधारली. घरात हसू परत आलं आणि त्याच्या कामाला यश मिळू लागलं. एक दिवस त्याने मंदिरात जाऊन स्वामींसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी तुम्ही काही केलं नाहीत असं मला वाटत होतं, पण आज समजलं तुम्ही सगळं करत होता, फक्त दिसत नव्हता. संकटातला प्रकाश. काही वर्षांनी विनायक खूप यशस्वी झाला, पण त्याने कधीही स्वामींना विसरलं नाही. एकदा गावातल्या एका मुलाने त्याला विचारलं, काका स्वामी खरंच असतात का? विनायक हसला आणि म्हणाला, स्वामी दिसत नाहीत, पण जाणवतात. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा ते सोबत असतात. विनायकने त्या मुलाला मंदिरात नेलं आणि म्हणाला, हे बघ, स्वामी हा फक्त शब्द नाही, तो विश्वास आहे, तो बळ आहे, तो अंधारात प्रकाश देणारा आहे. आणि जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा तोच सुरुवात असतो जीवनाचा बदल. त्या दिवसानंतर विनायकचं आयुष्य फक्त त्याचं राहिलं नाही, तो इतरांना मदत करू लागला. ज्यांना गरज आहे त्यांना आधार देऊ लागला. कारण त्याला माहिती होतं, स्वामी आपल्यामार्फत काम करतात. स्वामी हा केवळ एक शब्द नाही, तो तुमचा विश्वास आहे, तो तुमच्या मनातलं बळ आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा उघडा असतो, स्वामींचा. फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.